दंडोत प्रणाम. मायबाप हो, आपल्याला परमेश्वरानं संविधान दिलं होतं. बरेच त्यांच्या संविधानी राहून मोक्षपदाला गेले. 9 बाया स्त्रिया मोक्षपदाला गेल्या, 6 पुरुष मोक्षपदाला गेले. कारण स्मृतिस्थळात त्यांचे नाव आहेत. ते लोक मोक्षपदाला गेले संविधानी राहून. परंतु आपल्याला देवानं आपल्यावर नाराज झाले आणि आपल्यावर उदास होऊन परमेश्वर आपल्याला सोडून गेले. आणि तो पोळ आपल्याला पाहिजे. परमेश्वर आपल्याला सोडून गेले, हा पोळ आपल्या मनात असायला पाहिजे. परमेश्वराचं संविधान नाही आपल्याला आता, तर तो पोळ म्हणजे आपल्याला नेहमी सलत राहायला पाहिजे की आपल्याला देव सोडून गेले. हा सल जो आहे हा नेहमी आपल्या मनात राहायला पाहिजे आणि त्याचं दुःख आपल्याला क्षणोक्षणीला व्हायला पाहिजे. परमेश्वराची आठवण आपल्याला यायला पाहिजे. जसं त्यांनी सांगितलं की पोळली असून यापरी असावे. आता असंविधानीचा मार्ग त्यांनी सांगितलं आपल्याला. असंविधानी कसं वापरायचं ते म्हणले, पोळली असून यापरी असावे. पोळली असून म्हणजे ज्या कुत्र्याला जखम झाली आणि ती जखममुळं त्याचं दुखत राहतं आहे, त्याची प्रकृती स्वास्थ्य बिघडलेलं आहे आणि त्याला कुठंही सुख येत नाही. तो करवडी खाली निघे तरी सुख येत नाही, कुठंच सुख येत नाही. आणि मग त्याप्रमाणे आपल्याला परमेश्वर सोडून गेली ही जखम झालेली आहे आपल्याला साधकाला, आणि तीच त्या जखमेमुळं आपल्याला कुठंही सुख यायला न पाहिजे. असं देवानं आपल्याला ह्या पोळले असुन्यामध्ये पोळे असुन्यापरी पोळे असुन्याच्या दृष्टांतातून आपल्याला त्यांनी स्पष्ट करून सांगितले. आणि त्याच्यानंतरचा 3 दृष्टांत दिले. पहिली विरेणी, दुसरी विरेणी, तिसरी विरेणी. तर हे पण आपल्याला असंविधानीचा आचारच आपल्याला समजून सांगितलं त्यांनी. तर पहिल्या विहिरींचा दृष्टांत आज आपण पाहू. तर त्याचं म्हणजे लापणीक आहे, तयाच्याच पदार्थी किंचित सुख व्हावे. म्हणजे परमेश्वर सोडून गेले आपल्याला, परंतु त्यांचे पदार्थ आहेत, साधन आहेत. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, भिक्षुक असे 4 स्थान हे आहेत, साधनं आहेत. त्या साधनामध्ये किंचित सुख झालं तर हरकत नाही, परंतु इतर सुख घ्यायचे नाही. इतर सुखामध्ये आपण रमण झालो न पाहिजेत. आणि जर आपण रमण झालो तर आपण खरे साधक नाहीत, असं त्याचा अर्थ होतो. मायबाबा, जशी एक इथं विरिणीचा दृष्टांत द्यायला. विरिणी म्हणजे एक स्त्री आहे आणि तिचा पती देशावर गेला आहे. कसं तरी कोणी एक विरिणी असे, तिचा पती देशावर गेलेला आहे. मग ती अशी आणखी काहीशी नाही, सुखाशी नाही. तिला मग तो नसल्यामुळं त्याला कोण्याही गोष्टीनं तिला सुख येत नाही. पण त्याचं अंग टोपरं पाहते, तिचं काय पाहते, टोपी पाहते, शर्ट पाहते आणि किंचित तिला सुख येते त्याच्यात. किंवा तो तिकडे गेलेला आहे, तिकडून तो काही कपडे पाठवतो, दागिने पाठवतो आणि ते बघून मात्र ती सुखी होते. पण त्या पदार्थाव्यतिरिक्त त्यानं धाडलेल्या पदार्थाव्यतिरिक्त तिनं जर सुख घेतलं तर ती खरी पतिव्रता राहत नाही. तर त्याप्रमाणे तैसे परमेश्वर योग्य विरह्या पुरुषाशी आणखी कायसे नाही, सुखाशी नाही. परमेश्वराचा योग झालेला आहे, त्यामुळे त्याला कशात सुख येत नाही. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, शास्त्र तेने सुखाशी. मात्र स्थानाला गेला सुख येतं आहे, प्रसादाला गेला येतं आहे सुख, वासनिक भेटला सुख येतं आहे, भिक्षुक भेटला सुख येतं आहे, आणि तेने सुखाशी. अनेक काहीशी नाही, सुखाशी नाही. आणि अनेक मग पैशानं सुख त्याला येत असेल तर तो साधक नाही. त्याला जर जीपमध्ये बसून, 4 व्हीलरमध्ये बसून जर त्याला सुख येत असेल तर तो साधक नाही. तो पोळलेलं सुनं नाही, पाळलेलं सुन आहे बघते. त्यामुळं इतर कोणचंही सुख, जसं त्या स्त्रीला त्यानं पाठवलेल्या वस्तूतच सुख आलं पाहिजे, आणि त्या व्यतिरिक्त ती जर सुख येत असेल तर ती पतिव्रता नाही. आणि त्याप्रमाणे जर साधक ह्या स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, शास्त्र यामध्ये सुख घेत होतो आणि त्यामध्ये घेतलं तर हरकत नाही, पण त्या व्यतिरिक्त जर सुख घेत असेल तर तो खरा साधकच नाही. मायबाबा, आपण आपलं चिंतन करावं आणि आपण ह्या तरी दृष्टांतात आपण बसतोत का हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण
आपण समजून घ्यायला पाहिजे की किमान आपण पहिल्या 3 दृष्टांत आहेत, 2 दृष्टांत फार म्हणजे त्याच्यात तर नाहीतच बसत आपण, पण ह्या तरी दृष्टांतात आपण बसतोत का हे आपण आपलं आत्मचिंतन करावं आणि ह्या दृष्टांतात तरी आपण बसतोत का. म्हणजे स्थान प्रसाद भिक्षुक वासनिका व्यतिरिक्त शास्त्राव्यतिरिक्त आपण अन्य सुख भोगतोत का हे बघावा आणि ते सोडून देण्याचा प्रयत्न करावा आणि किमान पहिल्या विहिरीत तरी बसावा असं माझं प्रांजळ मत आहे. आता दुसऱ्या विहिरीच्या दृष्टात सांगितलं त्यांनी त्याचं लापणिक आहे, एकाशी पदार्थ बुद्धी असे परिसेवी. एका माणसाला एक माणूस असा आहे साधक की त्याला पदार्थ बुद्धी आहे, म्हणजे स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक हे माझ्या देवाचे आहेत, साधना आहेत ते, परंतु ते ईश्वर नाहीत असं त्याला वाटतंय आणि तो त्याची सेवा करत नाही, तो त्याच्या नादी लागत नाही. तशी ती बाई जी दुसरी विहिरणी असते ते तिकून पाठवलेले पदार्थ आहेत, त्या पदार्थावर बुद्धी आहे तिची, हे माझ्या पतीनं पाठवलेले पदार्थ आहेत असं तिला वाटत असतंय, पण ते पदार्थ म्हणजे तो पती नाही असं तिचा ठाम निश्चय झालेला असतंय आणि ते पदार्थ अफळसाफळ करून ठेवून देते दुसरीकडे. तर आपण दृष्टांत बघू, कोणी एक विहिरिणी असे, तिचा पती देशावरच आहे, लांब जातो तिचा पती आणि मग तो ती कारणे कोणा एकाची हाती उत्तम पदार्थ पाठवी, चांगले पदार्थ पाठवतो, ते देखे आणि ती आठवी आणि ते पाहती ती पाठवलेले पदार्थ आणि ती आठवती की बाबा हा काही तो नाही, हे पदार्थ आहेत त्याचे, पण ते पदार्थ म्हणजे तो नाही, मला तोच पाहिजे असं तिला वाटतं ते, आणि मग ते पदार्थ अफळसाफळ करून टाकू देते, बाजूला ठेवून देते. तैसे परमेश्वर योगी पुरुषाशी परमेश्वरावरून सुखाशी नाही, तसा दुसऱ्या विहिरीवाला विहिरीला बसणारा पुरुष हा त्याला परमेश्वराशिवाय सुख येतच नाही. म्हणून स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक शास्त्र सहयोगी अफळसाफळ करी. तो म्हणतो ते स्थान म्हणजे परमेश्वर नाही, प्रसाद म्हणजे परमेश्वर नाही, विशेष म्हणजे प्रसाद नाही आणि हे परमेश्वर नाही, पण मला परमेश्वर पाहिजे असं त्याला वाटतंय. त्याला त्याच्याशिवाय काही सुखाला येत नाही. पण आंतरिक पदार्थाची गोडी असतोच असे, पण त्या बाईला जशी ती बाई अफळसाफळ करते पण एकदम पदार्थ फेकून नाही देत, तिची गोडी आहे त्याच्यात, तसं दुसऱ्या साधकामध्ये स्थान प्रसाद भिक्षुका वासनिकाशी प्रेम आहेच, म्हणजे त्याला गोडी आहेच, परंतु तो त्याच्यातली गोडी घेत नाही. असं दृष्टांतामध्ये दुसऱ्या सांगितलेले मायबाबा ह्या दृष्टांतात आपण बसतोत का. बसत असतील काही लोक तर फार भाग्याचे आहेत ते, तर मायबाबा ह्या दृष्टांतात आपण बसतोत का हे आपण आत्मचिंतन करावं. आता तिसरा दृष्टांत आहे तिसऱ्या वेळेचा, त्याचं लापणिक आहे, एकाशी पदार्थी बुद्धीच नाही, मग काय सेवील काही. एक माणूस असा आहे की त्याला पदार्थ स्थान प्रसाद भिक्षुक वासनिक याच्यावर बुद्धीच नाही त्याची. ते स्थान म्हणजे परमेश्वर नाही, प्रसाद म्हणजे परमेश्वर नाही, विशेष भिक्षुक म्हणजे परमेश्वर नाही आणि वासनिक म्हणजे परमेश्वर नाही, हे परमेश्वर नाहीत, मला तोच पाहिजे असं त्याला वाटत असतं तिसऱ्या विहिरीला. तर मायबाबा तर ह्या विहिरीमधून आपल्याला स्पष्ट करून दिले देवानं, ती कौनी एक जरट विहिरी असते आणि त्याची चंदन जायसा चिखूल वाटतो तिला. चंदन हा चिखल्याप्रमाणे वाटतंय, अन्न तशी माती वाटते आणि साखर जशी धूळ वाटते, तसे परमेश्वर योग पुरुषाशी असे धूळ वाटले पाहिजे सगळं. आणि मायबाबा खरं म्हणलं तर तैसे परमेश्वर संबंधी स्थान प्रसाद वासनिक भिक्षुक हे शास्त्र आणि प्रेम हे त्याला म्हणजे मिथ्या वाटतात, त्याला फक्त परमेश्वरच हवा असतो. हा तिसरी विहिरणी अत्यंत मोठी विहिरणी येते मायबाबा. आणि मग मायबाबा साधू म्हणजे कोण. आमचे महात्मा गांधी म्हणायचे, वैष्णव जंतो तेने कहिये जो पीड पराई जाणे. जो वैष्णव कोणला म्हणावं, नुसता टिकले लावला वैष्णव नाव म्हणताय, तो वैष्णव जनते तेने कहिये जो पीड पराई जाणे. तो जो शिरेची पीडा जाणतो तो खरा वैष्णव. पंक्तीतून उठून देणाऱ्या माणसाला वैष्णव म्हणता येत नाही मायबापा. तर परमेश्वर वैष्णवच म्हणता येत नाही तर परमेश्वर पारायण कुठून म्हणता येईल त्या गध्याला. तर मायबाबा आणि आमचे कोण म्हणायचे, संत तुकाराम म्हणायचे, ज्याशी अपंगिता नाही त्याशी घरी जोर दे. ज्याला कोणीच नाही हो, ज्याला म्हणजे त्याचं कुळ चांगलं नाही, का पैसा नाही, त्याजवळ गरीब आहे परंतु सात्विक आहे,
तर अशा माणसाला जो जवळ धरतो, ज्याची अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय, तोच साधू ओळखावा, देव तेथेच जाणावं. तिथंच त्याला देव समजावं मायबाप. आणि आणि आमच्याकडे एक बाई होऊन गेली, स्मृतीस्थळात तिची स्मृती आहे. तर ती नाती नागायचा एकदा आटणविजनाला गेल्या आणि त्याला एक साधू भेटला. तर साधू भेटल्यानंतर तो साधू म्हणला, आई तुम्ही आम्हाला दंडोत न करता ते काही, तुम्ही आम्हाला का दंडोत नाही करी. तर ती बाई म्हणल्या, अहो तुम्ही साधू म्हणतात का साध्यस्थात. ते मला हे का विचारता तुम्ही. हां, ते म्हणे जर तुम्ही साधनवंत असतात तर आम्ही दंडोत केल्यानं तुमचं साधन चिरित होईल का. नाही ना होणार. नाही. आणि तुम्ही जर साध्यच असतात तर तो अक्रोध आहे, त्याला दंडवताची चाल नाही. अहो दंडोत कोणाशी करावे, जो पतिताशी लोकमान्यता देखील आणि घासू एक सुई, अशाला काय म्हणावं, त्याला दंडोत करावा. बाय बाबा अशा निस्त्या फालतू लोकांना दंडोत करून काय फायदा आहे. अजिबात करू नये असं मी नाही म्हणत, आमच्या नाती नागायचं म्हणतात मायबाप. तर त्याप्रमाणे चांगला साधू व्हा आणि ज्याची अपंगिता नाही त्याला हृदय धरा मायबाप. आमच्या एक हे होत्या कटक देमाईचा, त्याचा एक गुरुभाऊ मानलेला भाऊ होता, त्याचं नाव ओंकी होतं. त्या ओंकीला त्यांनी, म्हणजे तो कितीही धांडाळाचा होता पण त्यांनी त्याला धर्मावर आणलं आणि स्वतः त्याला बरोबर नेलं घोटवासाकडं आणि दोघं बी अनुसरले आणि पुन समाजाला प्राप्त झाले. मायबाबा आपण तारा आणि दुसऱ्याला तारा. तो संत आमच्याकडं एक होऊन गेल्या, त्या म्हणतात म्हणजे योगी पावन मनाचा, योगी कसा होता असतो म्हणे, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, जग रागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी. आणि तुम्ही तरुणी, आपण तरुणी दुसऱ्यास तारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आपण बी आपला फायदा करून घेतला पाहिजे मायबाबा. आणि आपले जे वास्तविक बंधू भगिनी आहेत त्यांच्या बी इकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि ते तर अज्ञानी आहेत पण त्यांचं अज्ञान बाजूला सारलं पाहिजे, त्याला ज्ञानी केलं पाहिजे आणि परमेश्वराचा खरा मार्ग दाखवला पाहिजे. मायबाप हे साधूचं लक्ष नाही आणि असा करणारा मी खरा साधू समजतो. दंडोत प्रणाम.